आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, देवतांचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय वर्णू. विमानांची दाटी पुण्याचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करताती. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. इंद्रायणी नदी जेथे उत्तरवाहिनी होते अशा घाटाच्या बाजूला माऊलींचे समाधीस्थान आहे. आळंदीतील फारशी माहीत नसलेले ठिकाणे आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे ब्लॉग हा संपूर्ण पाहावा. माऊलींनी जे चमत्कार करून दाखवले त्यामधील चांगदेव भेटीसाठी निर्जीव भिंत चालवली, मग मुक्ताबाईंसाठी माऊलींनी पाठीवर मांडे भाजले ते ठिकाण. पुण्यनगरी, संतांची नगरी आळंदी येथे मी प्रिया तुमचे मनापासून स्वागत करते. आळंदीपासून 5 किलोमीटर अलीकडे म्हणजेच दिघी भोसरी रोडवर असलेले गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊयात. सकाळची वेळ आहे. महाराजांना वाहिलेली फुले आणि अष्टगंधाचा सुगंध संपूर्ण मंदिरात अक्षरशः दरवळला होता. आळंदीला जायला जो पूल लागतो त्याच्या अर्धा किलोमीटर अलीकडेच जो मोशी फाटा आहे तेथे MIT कॉलेजच्या अगदी समोरच प्रतिशेगाव गजानन महाराजांचे मंदिर आहे. ते मी माझ्या पुढील ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, तो नक्की पाहावा. आळंदीपासून 5 ते 6 किलोमीटर अलीकडे थोरल्या पादुका मंदिर हे रस्त्याच्या मधोमधच दिसून येते. त्याच्या बाजूला श्री साई मंदिर, ते खूपच सुंदर आहे, तेही आपण पुढील भागात पाहणार आहोत. माऊलीची पालखी आळंदी ते पंढरपूर 250 किलोमीटरचे अंतर सर्व भाविक श्रद्धेने चालत ऊन पावसाचाही विचार न करता पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. यातील पहिले विसाव्याचे ठिकाण म्हणजे हे आहे. येथे आत आल्यावर उजव्या बाजूस गणपती, समोरील बाजूस मारुती आणि डाव्या बाजूला प्रसन्न मुद्रेतील दत्त महाराजांचे दर्शन होते. हे ठिकाण जरी प्राचीन असले तरी येथे मंदिर आत्ताच काही वर्षापूर्वी बांधण्यात आलेले आहे आणि ह्यावर केलेले कोरीव काम तर अगदी सुंदर दिसून येते. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा आपेगावचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर त्यांचे गाव. वडील विठ्ठलपंत मूळचे संन्यासी आणि विवाहित असताना त्यांनी संन्यास घेतला होता आणि गुरूंच्या आज्ञेनुसार ते पुन्हा गृहस्थ आश्रमात गेल्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 अपत्ये झाली होती. आळंदीमधील काही ग्रामस्थांनीच त्यामुळेच त्यांना वाळीत टाकले होते. त्यामुळे सर्व भावंडे ही येथे भिक्षा मागून या गावामध्ये फिरून सर्वीकडे भिक्षा मागत असत आणि ते गावातून भिक्षा मागून झाल्यावर गावाबाहेरील वेशीवर विश्राम करीत असत. ते हे ठिकाण आहे असे म्हणतात. येथे मंदिरात आत आल्यावर ज्ञानेश्वर महाराजांची व त्यांच्या पाठीशी उभ्या असलेले विठ्ठल रखुमाई विशाल अशा मूर्ती रूपात त्यांचे दर्शन घडते. ज्ञानेश्वर महाराज स्वतःची नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आदित्यनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज. माऊलींनी काही दिव्य चमत्कारही केले. ते म्हणजे मेलेला माणूस जिवंत केला, ते म्हणजे सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. दुसरे म्हणजे निर्जीव भिंत चालवली आणि चांगदेव महाराजांना भेटण्यासाठी गेले आणि पाठीवर मांडेही भाजले. रेड्याच्या तोंडातून वेदही वदवले. आपण थोरल्या पादुका मंदिरामध्ये आलेलो आहोत. येथून आता पुढे आपण आळंदी गावामध्ये जाणार आहोत. देवाची आळंदी त्याला म्हणतात. चला तर मग जाऊयात पुण्यनगरी आळंदीमध्ये. आळंदीत प्रवेश करताच बाजूला असलेला स्तंभ लक्ष वेधून घेतो. तो स्तंभ समता, एकात्मता, प्रेम, योग, शांतीचे संदेशाचे प्रतीक आहे. ह्याला गरुड स्तंभ, विश्वशांती स्तंभ म्हणतात. येथून पुढे उजवा टर्न घेतल्यावर पुढे पार्किंगची सोय आहे, जेथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंगची सोय आहे. येथे आले की पहिले लक्ष जाते ते तुळशीच्या माळांकडे. बरेच लोक येथे आले की या माळा घेतात आणि समाधीला जाऊन सिद्ध करून त्या धारणही करतात. संत ज्ञानेश्वरांची ग्रंथरचना ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंग, पसायदान ग्रंथ येथे पाहायला मिळतात. येथे अनेक वेद शिक्षण शाळाही आहेत.
पार्किंगमधून आत आल्यावर डाव्या बाजूला सभामंडप आणि समोरील बाजूस इंद्रायणी नदीच्या घाटावर जाता येते. येथे घाटावर भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे. येथे इंद्रायणीच्या थंडगार पाण्यात पाय घातल्यावरच अत्यंत गोंधळातही शांत वाटायला लागते. येथे इतर भाविक स्नान करूनही दर्शनाला जातात. पुढे दोन्ही बाजूला फुले, पूजेचे इतर साहित्य अशा दुकानांच्या रांगांमधून आपण समाधी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. येथे श्री गुरु हैबत बाबा पायरी, जी सोन्याचा त्याच्यावर मुलामा दिलेला आहे व मधोमध त्यांची समाधीही आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य होते. प्रत्येक येणारा भाविक हा श्रद्धेने त्यांच्या प्रथम पायरीला नमन करून पुढे जातात. येथे हरिपाठाचा अभंग मला आठवतोय. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्रे उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये गुणे, द्वारकीचे राणे पांडवा घरी. माऊलींनी हरिपाठ रचला, त्याच्यात हरिमुखे म्हणा म्हणजेच देवाचा संबंध हा नामाशी दाखवला आहे. म्हणून नामस्मरण नित्य करावे. आत आल्यावर उजवीकडे पिंपळ वृक्षाकडे जाऊयात, ज्याला सुवर्ण पिंपळही म्हणतात. प्राचीन काळापासून हा वृक्ष येथे आहे. असे म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने ह्या पिंपळ वृक्षाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातलेल्या होत्या. आणि या पिंपळ वृक्षाच्या खाली श्री गणेशाचे व शंकराची पिंडीही येथे आहे. समाधीस्थानाकडे जाताना माऊलींनीही या पिंपळ वृक्षास आधी प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि मग तेथे गेले होते. त्यामुळे येथे येणारे प्रत्येक भाविक अगदी श्रद्धेने येथे पिंपळ वृक्षास प्रदक्षिणा घालतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आत आल्यावर उजव्या बाजूलाच मारुतीचे मंदिर आहे, तर डाव्या बाजूला गरुड मंदिर आहे व मारुती मंदिराच्या बाजूलाच श्री गुरु हैबत बाबा यांचेही मंदिर आहे. समाधी घेतल्यानंतर संत एकनाथ महाराजांना आळंदीत येण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला व येथे येण्यास सांगितले. त्यावेळेस येथे जंगली झाडे झुडपे खूप होती. प्राणी असलेल्या जंगलात प्रवेश केल्यानंतर ह्या झाडाखाली ते बसले होते व ज्ञानेश्वर महाराजांचा खूप धावा केला. माऊलींच्या निर्देशनानुसार नदीच्या खालच्या द्वारातून आत जाऊन 3 दिवस त्यांनी संवाद केला. महाराजांची समाधीस्थान स्वच्छ करून त्यानंतर त्यांनी पार बांधला व समाजासाठी हे मंदिर खुले केले. ह्या पाराखाली संत एकनाथ महाराजांच्या पादुका व मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. शांतीब्रह्माच्या मागून दर्शनबारी मार्ग आहे. आत डाव्या बाजूस महाराजांचा मुखवटा दिसतो. पुढे गेल्यावर श्री गणेशाचे दर्शन होते. समाधी मंदिराचे द्वार हे अत्यंत सुरेख कोरीवकाम असलेले चांदीचे केलेले आहे. त्यातून आत प्रवेश केल्यावरच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीचे दर्शन घेता येते. रांगेतच माझ्या पुढे असलेले एक वयोवृद्ध 80पेक्षा वर्ष जास्त असलेले वारकरी काही पुटपुटत चालला होता. ते म्हणत होते, श्रींचे दर्शन घेऊन माझ्या जन्माचे सार्थक झाले. प्रत्येकाच्या मनातील हा भाव त्यांनी अगदी सोप्या भाषेत व्यक्त करून दाखवला. येथून बाहेर आल्यावर समोर मुक्ताबाईंचे मंदिर आहे व भिंतीवर चित्ररूपात दिसतात ते संत ज्ञानेश्वर व निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, चांगदेव महाराज.
समाधीद्वार सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज हे समोरील उत्तरेस असलेल्या 2 पायऱ्यांच्या खालून समाधीस्थानी गेले होते. श्री सिद्धेश्वर हे प्राचीन शिवलिंग आहे आणि आळंदी ही सिद्धेश्वरामुळेच पूर्वी प्रसिद्ध होती आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पूर्वीपासूनच येथे राहत होते, त्यामुळे महाराजांचे हे कुलदैवतही आहे. येथे डाव्या बाजूला अन्नपूर्णा हॉलमध्ये भोजन व प्रसादाची व्यवस्था दुपारी व संध्याकाळी येणाऱ्या भाविकांसाठी निःशुल्क असते. अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते, त्याच्यामुळे येथे अन्नदानाचे देणगी स्वरूपात आपल्याला देता येते. मंदिराला प्रदक्षिणा करून पुढे आल्यावर अजान वृक्ष बाग दिसते. येथे आजूबाजूला ज्ञानेश्वरीचे पठण करत असलेले भाविक दिसतात. या वृक्षाखाली केलेले पारायण कधीही त्याचा विसर पडत नाही असे लोकांचे मान्य आहे, त्यामुळे लोक येथून पाठ करत असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीला जाण्या अगोदर त्यांच्या जवळ असलेली काठी येथे रोवली होती. त्याला पुढे पाने फुले फुटून हा वृक्ष तयार झाला. त्यामुळे ह्याच्या फांद्यांना मिठी मारल्यावर माऊलींच्या कुशीत गेल्याचा लोकांना अनुभव मिळतो. हा खूपच दुर्मिळ असा वृक्ष आहे आणि त्याची फुले त्याहूनही दुर्मिळ आहेत, जी खूप कमी लोकांना पाहण्यास मिळतात. आपण पुढे सिद्धबेट येथे जाणार आहोत. तेथे अजान बाग आहे. तेथे गेल्यावर आपल्याला ती फुले पाहण्यास मिळतील. कधी कधी आपल्याला काही सत्पुरुषांचेही येथे दर्शन घडते. इंद्रियों के सुख में आसक्त हुआ यह मूर्ख सुग्रीव मेरे वचनों को स्मरण नहीं कर रहा. उसने जो मेरे प्रति प्रतिज्ञा की थी वो सब भूल गया. यदि आपके लिए किसी ने थोड़ा भी कुछ कभी कर दिया, उस उपकार को शरीर रहते कभी मत भूलना. श्री हरेहानंद स्वामी वेधशाळा आहे. त्याच्याजवळ एक चिमुकली मुक्ताबाईंचे बालरूपच जणू. त्यांचे मुक्त हास्य पाहायला मिळाले. वाह, क्या कहने. आळंदीला जाणारा पूल आहे. त्याच्या इथून डावीकडे टर्न घेतल्यावर आणखीन एक छोटा पूल लागतो, जेथे ज्ञानेश्वरीच्या गाथा मंदिराचे काम चालू असलेले दिसून येते. या पुलाकडून डावीकडे सिद्धपेठ आणि उजवीकडे गेल्यास ज्ञानेश्वरीचे मंदिर लागते. येथेही भजन व कीर्तनाचे कार्यक्रम चालू असतात. येथे नवनाथ, दत्त महाराज, शंकर भगवान, श्री गणेश, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्रीकृष्णाचे सर्व अवतार व श्री हनुमान यांचेही दर्शन होते. हे ह भ प गोविंद महाराज यांचेही समाधीस्थान आहे आणि श्री नानाभाई खिमजीभाई ठक्कर यांच्या प्रयत्नाने हे साकारले जात आहे मंदिर. आळंदीमध्ये पाहण्याच्या स्थळामध्ये हे ज्ञानेश्वरीचे मंदिरही खूप प्रसिद्ध होणार आहे, यात काही शंका नाही.
मंदिरात आत आल्यावर उजव्या बाजूने वर पहिल्या मजल्यावर गेल्यावर ज्ञानेश्वरीचे श्लोक भिंतींवर संगमरवरीमध्ये दगडामध्ये कोरलेले दिसून येतात. खूपच सुंदर हे दिसत आहेत. येथून पुढे 500 मीटरवर आल्यावरच सिद्धमेट लागते. ह्या सिद्धमेटमध्ये गेटमधून आत आल्यावर अगदी अत्यंत सुंदर आणि शांत परिसर दिसूनच येतो. प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी व तेथील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास एक जर लाईक केले तर यूट्यूब आम्हाला प्रमोट करतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे व्हिडिओ पोचवत राहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून मला नक्की कळवा. ब्लॉगमध्ये इतिहासासंदर्भात काही त्रुटी आढळल्या क्षमस्व. ब्लॉग संपूर्ण पाहत राहा. येथे आत आल्यावर पहिले लागते ते राघवदास महाराज यांचे समाधी मंदिर आणि समोरच हनुमानाचे मंदिरही दिसून येते. आत पाऊल वाटेने डाव्या बाजूने पुढे गेल्यावर याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील यांनी देहांतवासाचे प्रायश्चित करण्यासाठी जलसमाधी घेतली होती. यातील दुमत असे आहे की येथून योगमार्गाने त्यांनी काशी येथे जलसमाधी घेतली होती. येथे अजाण वृक्षाची मोठी बाग आहे आणि मधोमधच संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंडे येथे विश्राम करण्यासाठी येत असत. त्यामुळे येथे बागेच्या मधोमध निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांचे मंदिर व विठ्ठल रखुमाईचे मंदिर आणि शंकराची पिंडी येथे स्थापित करण्यात आलेले आहेत. येथे आल्यावर आत्मिक आनंद तर आपोआप होतोच आणि मनही अगदी शांत होते. येथे दुर्मिळ अजाण वृक्षाची फुलेही मला पाहण्यास मिळाली आणि जमिनीवर तर त्याचा सडाच पडला होता. त्यातील काही फुले मी हातात उचलून फोटो काढण्याचा मोह तर काही माझा आवडता मला आला नाही. झाडांची आणि येथील पाने तोडू नयेत असा येथे सूचना फलकही लावलेला दिसून येतो. आता आपण आलेलो आहोत मुक्ताबाईंनी माऊलींच्या पाठीवर मांडे भाजले होते त्या ठिकाणी. दिव्यत्व प्राप्त असलेल्या व्यक्तींसाठी चमत्कार काही नवीन नाही, परंतु त्यात अडकू नये असेही माऊलींनी सांगून ठेवलेले आहे. त्यातील पहिला चमत्कार जेथे घडला ते आपण ठिकाण पाहूयात. माऊलींची लहान बहीण मुक्ताबाई यांना सर्वांना मांडे खाऊ घालण्याची इच्छा झाली, परंतु ते भाजण्याकरता त्यांच्याकडे तवा नसल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी बहिणीकरता योगशक्तीद्वारे स्वतःची पाठ गरम केली आणि त्या पाठीवर मुक्ताबाईंनी मांडे भाजले. संत मुक्ताबाई यांनी 1400 वर्ष वयोमान असलेले योग सामर्थ्य असलेले चांदेव महाराजांना शिष्यत्व प्रदान केले. मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे अभंग हे आपल्या सर्वांसाठी तर अगदी अनमोल ठेवाच आहेत. येथे कालभैरवनाथ म्हणजे स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर मंदिरात गंगा व भागीरथीचे उगमस्थान आणि त्रिवेणी गुप्त रूपात येथे आहे. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती सर्वीकडे त्यावेळेस पसरलेली होती. तेव्हा योग सामर्थ्य असलेले चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. तेव्हा माऊलींना त्यांनी कोरे पत्र पाठवले. निवृत्ती महाराजांना कळले की त्यांच्यात गुरुकृपेची कमतरता आहे. तेव्हा ज्ञानेश्वरांना त्यांना पत्र पाठवण्यास सांगितले. ते पत्र म्हणजेच चांगदेव 65. जेव्हा योगी चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी ते सिद्धीचा वापर करून वाघावर बसून व नाग व शिष्य घेऊन आले होते, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व भावंडासोबत एका भिंतीवर ते बसलेले होते. तेव्हा ती भिंत चालवत ज्ञानेश्वर महाराज त्यांना भेटण्यासाठी गेले होते. तीच ही भिंत आहे. चांगदेव महाराजांना त्यांच्या अहंकाराची जाणीव झाली. तेव्हा निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार धाकटी बहीण मुक्ताबाई यांचे ते शिष्य झाले. ती भिंत सुरक्षित राहावी म्हणून आता त्याच्यावर काम केलेले दिसून येते आणि त्यावर चांगदेव महाराजांचे आणि सर्व भावंडांची चित्र आहेत आणि मागील बाजूस संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. खूपच सुंदर सुविचार येथे पाहण्यास मिळाला. देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावे. सर्व वारकरींमधील देवत्वाला व श्रद्धेला साष्टांग नमन. रामकृष्ण हरी. हसत रहा, आनंदी रहा. भेटूयात पुढील व्हिडिओसह. धन्यवाद.